चौकशी, क्लीन चिट आणि तरीही आरोप. तुकाराम मुंढेंविरोधात राजकीय कट. मी झुकलो नाही म्हणून मला लक्ष केलं. तुकाराम मुंढेंचा थेट आरोप. क्लीन चिट असूनही हरासमेंट. मुंढे प्रकरणावर राजकीय रणसंग्राम. तुकाराम मुंढेंचा लढा सुरूच. प्रामाणिक अधिकाऱ्याची अग्निपरीक्षा कधी संपणार? तुकाराम मुंढे नाम तो सुना ही होगा. महाराष्ट्रात एकही नागरिक असा नसेल ज्याला तुकाराम मुंढेंचा प्रामाणिकपणा माहित नसेल. राज्यातील कणखर, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले. नागपूर महापालिकेतील स्मार्ट सिटी प्रकरणावरून भाजप आमदारांनी गंभीर आरोप करत विधिमंडळात थेट निलंबनाची मागणी केल्यानंतर या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले. मात्र चौकशी अंती मुंढे निर्दोष ठरल्याने प्रामाणिक अधिकाऱ्याला लक्ष केलं जातंय का असा सवाल उपस्थित होतोय. तुकाराम मुंढेंनीही आपली प्रतिक्रिया आता व्यक्त केली आहे. पण हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया. भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी नागपूर महापालिकेतील स्मार्ट सिटी प्रकरणात मुंढे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधिमंडळात केली. आमदार खोपडे यांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर आपल्याला फोनवरून धमक्या आल्याचा दावाही केला. या आरोपांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सदस्याला धमकी देणं ही गंभीर बाब आहे असे सांगत सविस्तर माहिती घेऊन सभागृहात निवेदन करण्याचे आश्वासन दिले. मात्र या संपूर्ण प्रकरणात तुकाराम मुंढे यांना दिलासा देणारी बाब म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा आणि पोलीस अशा दोन स्वतंत्र यंत्रणांनी चौकशी करून मुंढे यांना क्लीन चिट दिली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली. मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलंय की स्मार्ट सिटीतील सुमारे 20 कोटींच्या विलांबाबत मुंढे यांनी कोणताही अधिकारांचा गैरवापर केला नाही. तत्कालीन आयुक्तांची मंजुरी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांची कार्योत्तर मान्यता यासह सर्व प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पडल्या होत्या. महिला आयोगाकडे सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल महिन्याभरात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान तुकाराम मुंढे यांनी प्रथमच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडत, मी नागपुरात काम करताना कुणाचीही मनमानी चालू दिली नाही, त्यामुळेच माझ्या विरोधात वारंवार कट रचले जात आहेत. सर्व आरोपांची चौकशी झाली असून मला क्लीन चिट मिळाली आहे, तरीही तेच आरोप पुन्हा पुन्हा करून एका प्रामाणिक अधिकाऱ्याला मानसिक त्रास दिला जात आहे अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. एक प्रकारे ही हॅरॅसमेंट नाही का? मी झुकलो नाही म्हणून माझ्या विरोधात महिलांना समोर करून खोटे आरोप लावले गेले. महापालिकेत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या नोकरी करत असलेल्या 17 कर्मचाऱ्यांच्या 2001 पासूनच्या प्रलंबित वेतनाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एका नेत्याने माझ्यावर दबाव आणला. मी स्वाक्षरी करण्याऐवजी प्रकरण संशयास्पद वाटल्यामुळे संपूर्ण प्रकरणाची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावली. शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व 17 जणांना बेकायदेशीररित्या मिळवलेल्या नोकरीतून बडतर्फ केले. त्यामध्ये एका स्थानिक आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचाही समावेश होता. त्यामुळे त्या आमदाराने माझ्या विरोधात वारंवार मोहीम उघडली, ज्या प्रकरणातून मला क्लीन चिट आधीच मिळाली आहे. तेच आरोप वारंवार आणि परत परत करून एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा असा प्रश्न देखील तुकाराम मुंढे यांनी विचारलाय. मुंढे यांनी महिलांमार्फत खोटे आरोप लावून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत महिला आयोग आणि केंद्रीय महिला आयोगानेही आपल्याला क्लीन चिट दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही मुंढे यांची बाजू घेत चौकशी होऊन निर्दोष ठरलेल्या अधिकाऱ्यांवर वारंवार आरोप करणे म्हणजे सरळ हॅरॅसमेंट आहे असे ठणकावून सांगितले. एकूणच अनेक चौकशींमधून निर्दोष ठरूनही तुकाराम मुंढे यांना लक्ष केलं जात असल्याने प्रामाणिक अधिकाऱ्यावरील दबाव आणि राजकीय सूडबुद्धी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकीकडे गंभीर आरोप, धमकीचे दावे आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच दुसरीकडे EOW, पोलीस, महिला आयोग आणि केंद्रीय महिला आयोगाकडून मिळालेली क्लीन चिट तुकाराम मुंढे यांच्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब करते. अनेक चौकशींमधून निर्दोष ठरूनही त्यांच्यावर वारंवार आरोप होत असल्याने हा प्रकार प्रशासनातील प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या छळाचा तर नाही ना असा प्रश्न आता अधिक ठळकपणे समोर येतोय. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहीन. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.